नमस्कार, मी लतिका महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला मिरची पावडर बनवून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। ही लवंगी मिरची आहे, ही 750 ग्रॅम आहे आणि 250 ग्रॅम आहे। तर ही मिरची मी देठ काढून चांगली सुकवलेली आहे। एक दिवस काश्मीरी घेतलेली आणि बेगडी घेतलेली। ही 250 ग्रॅम घेतलेली आणि ही 750 ग्रॅम घेतलेली। जास्त तिखट असते आणि हे दोन्ही कलरसाठी पण असतात आणि चवीसाठी सुद्धा असतात। तर हे सगळे मिळून मी 1 किलो घेतलेली आहे। ह्यांची देठ काढून एक दिवस चांगली उन्हात सुकवलेली आहे, चांगली कडक बघा अशी कुरकुडी सुकवून द्यायची। आणि त्याच्यानंतर एक दिवसाच्या नंतर आपण थोडंसं बघा हलकंसं मी तेल लावलेलं आहे सगळ्याला आणि 3 ते 4 दिवस चांगली सुकवलेली आहे। ही मिरची पावडर 2 ते 3 वर्ष तुम्हाला पाहिजे अशी टिकेल। फक्त जेवढी लागेल तेवढी साईडला काढायची। कोणत्या कोणत्या भाज्यांसाठी जरी नुसती आपण मिरची पावडर वापरली आणि वरनं जरी धने जिरे पावडर, गरम मसाला पावडर जी जॉबला वगैरे जाणार असतात ना सर्व्हिसवाल्यांसाठी, तर बाहेरून मिरची पावडर विकत आणण्यापेक्षा ही तुम्ही 1 किलो बनवली तर 2 ते 3 वर्ष तुम्हाला जाईल। तर आता हे मी कुटून आणते आणि मग तुम्हाला दाखवते। ही बघा मिरची पावडर मी कुटून आणलेली आहे। हे भाज्यांसाठी चांगली, कलर पण चांगला येतो आणि ह्यात काय गरम मसाला वगैरे नाही। जर नुसती तुम्ही पावडर जर वापरली ना तरी पण ही छान होते। कोणी कोणी नुसती पावडर विकत आणतं वरून गरम मसाला वगैरे टाकतो, त्यासाठी ही मी पावडर दाखवलेली आहे। ही तुमची पावडर 2 ते 3 वर्ष राहील, भाजायची नाही बिलकुल, अशीच कुटून आणायची। जर तुम्ही पनीरची भाजी बनवली, चिली पनीर बनवला तर ही नुसती पावडर लागते आपल्याला, काय काय गोष्टीसाठी नुसती पावडर लागते, त्यासाठी ही मी पावडर बनवून आणलेली आहे। जर तुम्हाला ही पावडर रेसिपी जर आवडली असेल मिरचीची तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।